नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी का नाही? प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये भगवंत विठ्ठला शेजारी रखुमाई असते, परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाई एकमेकांपासून दूर का आहे, याबद्दल पुराणांमध्ये एक गोष्ट सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर ते गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये त्यांचे बालपण गेले. माता यशोदा आणि नंदबाबा यांनी भगवान श्रीकृष्णांचे लालन पालन केले. गोकुळामध्ये असणाऱ्या राधेची भगवान श्रीकृष्णांवर फार भक्ती होती. पुढे थोड्या दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि द्वारकेचे राजे झाले. एक दिवस राधा भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आली. राधेला बघून भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला जवळ बसवून तिची विचारपूस केली. तेवढ्यात तिथे त्यांची पत्नी रुक्मिणी आली. रुक्मिणीला त्यांचे हे वागणे मुळीच आवडले नाही. ती भगवान श्रीकृष्णांवर खूप रागवली आणि तडक द्वारकेतून बाहेर पडली. रुक्मिणी चंद्रभागेच्या काठी दिंडीर वनात आली आणि तिथे तप करत बसली. रुक्मिणी द्वारकेतून निघून गेली हे भगवान श्रीकृष्णांना कळले. तेव्हा त्यांना फार दुःख झाले. ते रुक्मिणीला शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी सगळीकडे रुक्मिणीला शोधले, परंतु ती त्यांना काही भेटली नाही. असेच तिला शोधत शोधत ते पंढरपूर येथील दिंडीर वनामध्ये पोहोचले. या दिंडीर वनामध्ये ते लोहदंड तीर्थजवळ आले. पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांना पुंडलिकची आठवण झाली, म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी गेले. त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता, म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट भगवंताकडे फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले. तेव्हापासून पंढरपूरमध्ये विठ्ठल आजही विटेवर उभा आहे. इकडे दिंडीर वनात तप करत असलेल्या रुक्मिणीला कळले की भगवंत श्रीकृष्ण दिंडीर वनामध्ये पोहोचले आहे, परंतु ते इकडे न येता पुंडलिकाच्या घरी गेले. ते आपल्याला भेटायला आले नाही, मग आपण त्यांना भेटायला जाऊया असा विचार करून रुक्मिणी पुंडलिकाच्या घराकडे आली. परंतु विठ्ठलाच्या रूपात पांडुरंग विटेवर उभे होते. त्यांनी रुक्मिणीकडे मुळीच लक्ष दिले नाही. ते कटीवर दोन्ही हात ठेवून पुंडलिकाकडे कौतुकाने बघत होते. पुंडलिकानेही तिच्याकडे लक्ष दिले नाही. या सर्व प्रकारामुळे रुक्मिणी अजूनच रागवली आणि तेथूनच थोड्या अंतरावर एकटीच जाऊन उभी राहिली. ती अजूनही तशीच उभी आहे. म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर आहे. म्हणून दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी प्रथम रुक्मिणी देवीचे दर्शन घ्यावे आणि मग नंतर विठ्ठलाचे, असा नियम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.